कसं वाटलं? कसं वाटलं म्हणजे? आमच्या घरी येऊन कसं वाटलं? अच्छा, मला कसं वाटलं म्हणजे मी काय आजारी बिजारी होतो काय? पेशंट बिशंट नाही ना वाटत तुम्हाला? मी नाही नाही. हा बाई, डेंगू मलेरिया असं वाकडं बिकडं काय चालायला तर सरळ चालतो मी, फेगडा नाही कुबडा नाही काय नाही. हा, नाही म्हणजे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? व्यायाम बिम करतोय बरं का रोज मी. हा, दिसतंय दिसतंय. तालमीत जातो रोज मी, तसला आजार बिजार नाही मला. नाही, तुम्ही विचारलं कसं वाटलं म्हणून मी सांगितलं. मी झक मारल्याने विचारलं कसं आहे म्हणून. काय? नाही काही नाही. हा, बोला ना तुम्ही. बोलण्यासाठी आलोय आपण इथं. काय हे बघा, आपलं लग्न होणार आहे तेव्हा तुम्ही काय शंका असतील बिंदास विचारा, काय हरकत नाही. तुम्हाला काही व्यसन वगैरे नाहीत ना? व्यसन नाही का म्हणजे? व्यसन नाही का म्हणजे? रोज पिऊन पडतोय काय मी? हा, का बेवड्याकडे डुलत डुलत आला तुमच्या दारात? का माझा बाप बी बेवडा होता ना आजा बी बेवडा होता? मी खानदानी बेवडी एक काय मी? का अशी तंबाखू मळी तुमच्या समोर मी? असा इमल तोंडात टाकला का? हा, का गांजा वाढला का असं? अहो तसं नाही, पण मग होट काळी दिसते का माझे? बिडे बिडे वाढतो असं वाटतं का तुम्हाला मी? नाही. मग हे इंजेक्शन बिंजेक्शन ड्रग्स बिग्स घेतलेली दिसली का तुम्हाला? अहो आपलं सहज विचारलं मी, काही खाता पिता का एवढंच. मग त्याला काय विचारायचंय? तसलं काय नाही. तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी कोण कोण असतं? म्हणजे किती लोक राहता बाबा? हा, किती लोक नाही, लोकच नाही, आमच्या घरात जनावर राहतात, आम्ही गोठ्यात राहतो ना. हा, अहो तसं नाही. अहो तसंच आहे, तेच म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे घरात कोण कोण आहे? म्हणजे घरात काय भूत आहेत का आमच्या? हा, का खेकडं बिकडं माकडं सोडलेत आम्ही? हा, तुम्हाला बाप माझा का असा असं भूतागत चालता नाही आता दिसला का? का मी असं 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 तगड वर करून काय कुत्र्यागत हरकत केली का? बसा बसा तुम्ही बसा. नाही म्हणायचं काय तुम्हाला? घरात कोण कोण राहतं म्हणजे? अहो भाऊ बहीण आई बाबा आजी आजोबा असं विचारते मी. आजी आजोबा म्हणजे बिन आजी आजोबाचं माझं आई बाप झालेत का? म्हणजे आजी आजोबा नव्हते माझ्या बापात जन्म झाला का? असं म्हणायचं का तुम्हाला? का म्हणजे आई बाप नव्हते मी झालोय? नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? अहो तुम्ही काम धंदा काय करता सांगा? अच्छा, कामधंदा होय. कामधंदा काय करता? हा, नोकरी कोणती करता? ते तुम्ही मनात नाही विचारता, कोणी सांगितलं तुम्हाला? अहो मी माझं विचारते, मला माहित असायला नको का? तुम्ही विचारताय. हा, बरोबर. कामधंदा काय नाही करत आम्ही. काय बिका मागून खातो ना आम्ही. हा, मी एसटी स्टँडवर बिका मागतो, बाप की असा फुगा ऐकतो, आणि आई फुगा ऐकी, आई स्टोर रिपेअरिंगचा धंदा करते. आणि काय धंदा नाही झाला की आम्ही कुत्र्याच्या तोंडातले भाकरी अशा ओढतून खातो. हा, अहो नाही बरोबर नाही, आम्ही खानदानी भिकारीच आहे. तुम्ही तर बोलले ना आम्ही बंगल्यात राहतो म्हणून, म्हणून विचारलं कोणतं काम करता की कोणता व्यवसाय आहे तुमचा? नाही सांगितलं ना, काय आम्हाला ते तुम्ही कुठल्या अर्थाने विचारताय ते? मी काय येड्यावानी वागलोय का आतापर्यंत? मी काय असं गोटं बिटं उचलून असं असं अंगणी खाजवीत हिडलोय का? हा, का येडा बिडं वाटलोय का मी तुम्हाला? समजूतदार म्हणजे तुम्हाला डोक्यावर परिणाम झालाय का? माझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? नाही. मग मग काय म्हणायचं काय तुम्हाला? हा, का मी असा कानातला मुळे काऊन खाल्लाय का? हा, काही नाही, मुलगा समजूतदार असावा, चांगलं चांगलं असावं. थोडं चांगलं म्हणजे शिव्या केले काय मी आता? हा, हे जे आईला शिव्या देणारे आहे ना, नालायकाला कुत्रेवानी तोडावला पाहिजे, माझं स्पष्ट म्हणणं आहे. शब्द कधी निघलाय का माझ्या तोंडातनं? ह्या इथं भाव वाटते काही बोला ते. हा, टुकार बिकार वाटलो का मी? हा, घरात येऊन काय गोंधळ घातलाय का तुमच्या? असं तांगड्यावर करून बापासमोर बसलाय का तुमच्या? पाहुणे बसलेत घरात. पाहुणे बसले म्हणजे? पाहुणे बसले तुमच्या घरात? पाहुणे आमच्या घरी पाहुणे येत नाही काय? माणूस गाणी काय आम्ही माणसं? काय मला बोलायची अक्कल नाही? मग माणसात अडवणी करतो काय आम्ही? हा, म्हणायचं काय तुम्हाला? प्रश्न विचारा म्हणजे काय? आबरू काढे आले का तुम्ही नवरदेवाची? सगळं जाऊ द्या, सोडा सगळं. मला एवढं सांगा, ज्याच्या आधी तुम्हाला कुणी आवडत होती का? एवढं सांगा. अयो, आवडत होतं का म्हणजे? असतं ना प्रेम प्रकरण. प्रेम प्रकरण आवडत होतं का? नाही 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 नाही, बरोबर आहे तुमचं. आवडत होतं का? प्रेम प्रकरण आहे का? म्हणजे लफडेबाज माणूस आहे का मी? हा, पोरींच्या मला हिंडणार वाटलं का तुम्हाला मी? असा वाड्यावर या असा छपरी वाटलो का मी तुम्हाला? हा, काय म्हणायचं काय तुम्हाला? लग्नानंतर लफडी करणारा माणूस वाटलो का मी तुम्हाला? हा, म्हणजे चारित्र्यावर संशय घेणार आता तुम्ही माझ्या? अहो, सुंदर मुलांचा अपराधच आहे. सुंदर दिसलं म्हणजे काय गुन्हा आहे का? गुन्हा आहे का सुंदर दिसणं म्हणजे? नाही नाही, गुन्हा नाहीये, चांगलं चाललंय तुमचं. हा, लग्नानंतर लफडे करा नाही तर काही करा, पण तू आहे ना सिंगलच मरणार. मला तुझ्यासोबत भेटल्यानंतर तर असं वाटतंय ना मी लग्न न केलेलं बरे. आलाय मोठा तोंड वरती करून. माझ्याशी लग्न नाही करायचं का? माझ्यासारख्या सुंदर मुलाला डावलती म्हणजे हिचंच काहीतरी बाहेर चालू आहे. अरे मुलगीच भांगारी.
मलाच करायचं नव्हतं हिच्याशी लग्न, तरी मला बघितल्या बघितल्या वाटलंच होतं. हा अरे तुझ्या नशिबात हा हिरा लिहिलेला नाही, तुला काय कळणार आहे? हात